नमस्कार. आपण ऐकत आहात शब्दसंवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ श्रद्धा राणे पोवार यांची महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झालेली कथा प्रोत्साहनपर लिखाण. वाचन सौ श्रद्धा राणे पोवार. चला तर मग आजचा लेख वाचून दाखवते तुम्हाला. हा लेख मी महाराष्ट्र टाइम्सच्या वाचनीय या सदरासाठी पाठवलेला. पुस्तकांविषयी चर्चा करताना माझ्या बॉसनं 11 कमांडमेंट्स ऑफ लाईफ मॅक्सिमायझेशन हे पुस्तक सुचवलं. 5 पुस्तकं वाचल्यानंतर मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि वाटलं की आधी वाचलं असतं तर बरं झालं असतं. इतकं हे पुस्तक सुंदर आहे. काही मुद्द्यांवर लेखकानं परखड भाष्य केलं आहे. हे पुस्तक वाचताना एक वही आणि पेन सोबत घेऊन बसणं आवश्यक आहे. लेखकानं सांगितलेली प्रत्येक कमांडमेंट तुम्हाला एक नवी प्रेरणा देते, परिपूर्ण आयुष्य जगायला शिकवते. पुस्तकातील एक एक शब्द महत्वाचा वाटतो. पुस्तकातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद मी माझ्या वहीत करून ठेवलेली आहे. जर तुम्हाला एका नेत्यासारखं आयुष्य जगायचं असेल तर हे पुस्तक विकत घेऊन वाचलंच पाहिजे. नेता किंवा लीडर म्हणून जगत असताना कधी आणि कुठे कमी पडतोय असं वाटलं की या 11 कमांडमेंट्सची उजळणी करावी. या पुस्तकात अनेक महत्वाच्या प्रश्नांना वाव मिळाला आहे. जसं की आपण सकाळी झोपेतून कशासाठी उठतो, आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचे लोक कोण आहेत, आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, तुम्ही कशावर जास्त प्रेम करता, हे जग सोडण्याआधी तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, अशा प्रश्नांची उत्तरं लेखकानं अगदी स्पष्टपणे दिली आहेत. सामान्य माणूस आणि असामान्य कर्तृत्व असलेला माणूस ह्या प्रश्नाची उत्तरं कशी देईल हे सांगण्यात आलं आहे. लेखक एक यशस्वी उद्योजक असून त्यांनी आपल्या टीमला सुद्धा तितकंच यशस्वी आणि सक्षम बनवण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांनी पुस्तकात वाचकाला काही प्रश्न विचारले आहेत आणि उत्तरं लिहिण्यासाठी जागा देखील सोडली आहे, अगदी लहान मुलांच्या पुस्तकांसारखी. असं म्हणतात, पुस्तकं आपल्या जीवनातले सगळ्यात चांगले मित्र असतात. हे पुस्तक मित्र तर आहेच, पण त्याचबरोबर मार्गदर्शक आणि शिक्षकही आहे. माझ्या सरांनी ऑफिसमध्ये एक ग्रंथालय सुरू केलं आहे, जेणेकरून आम्हा कर्मचाऱ्यांना पुस्तकाचं आणि वाचनाचं महत्त्व कळू शकेल. त्यांची मी ऋणी आहे की त्यांनी मला हे पुस्तक वाचण्यास प्रोत्साहन दिलं. तर मंडळी, हे पुस्तक तुम्ही सुद्धा नक्की वाचलं पाहिजे. मी हा लेख 2019 साली लिहिला होता, पण अजूनही मी ते पुस्तक अधूनमधून वाचत असते. माझ्या आयुष्याचा मी स्वतः एक लीडर म्हणून जगताना मला त्या पुस्तकाची फार मदत होते. इंग्लिशमध्ये त्या पुस्तकाचं नाव आहे 11 कमांडमेंट्स ऑफ लाईफ मॅक्सिमायझेशन आणि मराठीमध्ये लक्षवेध जीवन उन्नयनाचे 11 कमांडमेंट्स. तुम्हाला हे पुस्तक Amazonवर मिळेल. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देईनच. तुम्हाला आजच्या पुस्तकाची माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून अशीच पुस्तकांविषयी माहिती हवी असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.